नमस्कार, आपण पाहता सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क, निरपेक्ष, निर्भीडतेचा आवाज। गुंडा येथे अतिवृष्टी झाल्यामुळे घराकडे परतत असताना पुराच्या पाण्यात 2 महिला गेल्या वाहून। 2 महिलांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली। तसेच कागबन सारोळा हयातनगर भागात पावसाचा हाहाकार, ढगफुटी सदृश्य पाऊस। हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गुंडा येथे काल अतिवृष्टी झाल्यामुळे घराकडे परतत असताना शेतातील नाल्याच्या पुरात सखुबाई विश्वनाथ भालेराव आणि गयाबाई अंबादास सारोळे या 2 महिला वाहून गेल्या। गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही महिलांचे मृतदेह सापडले असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले आहे। तर एकीकडे वसमत तालुक्यातील कागबन सारोळा जाणाऱ्या सर्व नदी नाल्यांना पूर किमान 4 ते 5 फूट पाणी वाहत असल्याचं आपण दृश्य बघतो आहे। कागबन सारोळा गावाचा संपर्क इतर गावाशी तुटला गेला होता। 1 ते 2 तासापासून संततधार पाऊस होता। तर यावेळी काही बुजुर्ग जुन्या नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मनोगत व्यक्त केले की एवढा पाऊस या अगोदर पडलेला कधीच पाहिला नाही असं वक्तव्य जुन्या जाणकारांचं म्हणणं आहे। तर आपण पाहत आहोत सदरील दृश्य हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील कागबन सारोळा व परिसरातील गावांना पुराच्या पाण्याने थैमान घातलेले दृश्य। तर आपण पाहत आहोत की कशा प्रकारे शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध व्यक्ती कशा प्रकारे पाण्याच्या प्रवाहामधून जीव मुठीत धरून आपल्या घराच्या दिशेने सहारा घेण्यासाठी जातानाचे दृश्य आपण यावेळी बघत आहोत। आता यावेळी शासन मदतीला धावून येईल का असा प्रश्न यावेळी नागरिक करताना दिसत आहेत। तर गुंडा येथे झालेल्या 2 निष्पाप महिलांच्या मृत्यूने गुंडा गावात शोककळा पसरली आहे। सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क चॅनलसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, व्हिडिओ रिपोर्ट वसमत नगर।